तर आधी येऊ टेक येतो कारण की हे दादा आपले बाहेर गेलेले कारखान्यात आत्ता आलेली. दादा तुमचा नंबर सांगा. 76 20 81 11 39. तर हा नंबर आहे. आणि काही जर तुम्हाला एखादी वस्तू चांगली खात्रीशीर ती काय म्हणताय तुम्ही काय बघून ते बट्टा वगैरे वगैरे बघून जात गोत बघून खात्रीशीर वस्तू पाहिजे असते तर या दादाची कॉन्टॅक्ट साधा. कारण की जे नंदी हिंदी केसरी झाली ती यांच्याजवळ गेली. आता ते आपण पुढे व्हिडिओ बघाच काय कुठलं कुठलं नंदी इथनं गेली ती आणि आपण ते शेअर केलं. आणि खरंच यांची पारख एक नंबर आणि यांच्या मुलामुळे आनंदी राहिला. बरोबर आहे म्हणजे या दादाने कॉन्टॅक्ट करा. त्याने दादा तुम्हाला सांगतील काय असेल ते रिअल असते आपली खरेदी विक्री किती जी आहे वस्तू कुठली घेतल्या कशी घेतल्या आणि कोणामुळे मिळाल्या. कारण यांच्या मुलामुळे वस्तू मिळाल्या आणि याचा मुलगा म्हणत होता दिली तर इथं देऊया त्यामुळे राग काढली. नाहीतर याचा याच्यामुळं तुमच्या मुलाचा जर हट्ट नसता तर मला वाटतं दिली नसती नाहीतर मागच कार्यक्रम झाला. तर आभार आहे बहुतेक आपल्या नशिबातच होती वस्तू म्हणून ती आली आपल्या दावणीला. आणि रायबाच्या आईच्या बड्डे दिवशी झाली आठवण. आणि ओळख करून द्यायला काय नको सरकार यांची म्हणून ओळख करून काय द्यायला नको. तुमचं नाव कसं? अनिल गरुड अण्णा गरुड रेखे. अण्णा गरुड रेखरे म्हणजे जास्त करून अण्णा या नावानं ओळखतील. आता बैलगाड क्षेत्राने ती काय असली पहिलं ओळखणारच आणि मोठ्याची हस्ती येते ती पण ओळखणार की आयला म्हणणार रायबाजवळ ही कशी काय गेली. अरे आमचं गाव पण इथनं लांब नाही इथं 14 किलोमीटर गाव आहे फक्त. सासरवाडीतलं 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर आहे इथनं फक्त. तर माहीत नव्हतं की बाबा हे विषय म्हणजे मुलगा आल्यानं वस्तू येत होती ना. तुम्ही कॉलेजला येत होता? नाही इस्लामपूर. कला आभार आहे दादा. तर 5005 दावणीत एक शेवटचा नंदी आलाय. म्हणजे शेवटचाच खरेदीचा नंदी. खरेदी शेवटची खरेदी बोलून फायनल. तिथलं पुढं कधी खरेदी होणार नाही आपल्या ह्याच्यात काय असेल ती घरचीच. आणि शेवटची खरेदी आणि ही खरेदी आपली वैयक्तिक आहे 5005 फॅमिलीची. असं नाही की बाबानो पार्टनरशिपमध्ये वगैरे घेतल्या दोघात घेतल्या वगैरे. कारण की ही त्याचा थोडक्यात पुरावा घ्या. सरकार जरा मागं दाखवा. आपण निघालो नंदी बघायला. तर हे सगळी फॅमिली घेऊन आपण निघालोय. म्हणजे काल आम्ही ॲडव्हान्स देऊन आलोय. आज चला म्हणतो आज रायबाच्या आईचा आहे वाढदिवस. त्या निमित्तानं म्हणलं मला नंदी बघून येऊया. आज काय नंदी आपण आणणार नाही. तो नंदी आणणार आहे आपल्या यात्रे दिवशी. रविवारी यात्रा आहे त्या दिवशी आणणार आहे. त्याची किंमत काय वगैरे 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 ती काय गुपितच ठेवली आपण. ती काय किंमत आपण फोडलेली नाही कितीला घेतला आहे वगैरे वगैरे. आणि नंदी असा आहे किंवा आपण त्याला शिकवायचं वगैरे तसं काही नाही. तो शिकलेला आहे सगळं आहे. डायरेक्ट त्याला झोपायचा पळवायचा हे विषय. आणि तेव्हा आदत आहे बारकाई. फक्त विषय काय माहिती आहे का त्याचं मैदान एक सगळं जादू झालेलं नाही. फक्त त्याचं फेरं बघून आणि तो नंदी बघून आपण धाडस केलं घ्यायचं. आणि शेवटचा नंदी आपल्या दावणीत खरेदीचा म्हणजे घरचा साज आहे ते घरचा राहणारच शेवटपर्यंत. त्यात काही विषय नाही. बघ आता शेवटी नशीब. आता तिथे गेले आपण शेअर करेल. झालं तेव्हा हलायचा नाही जागे हालत नाही. मग तुम्ही तुमची जर सवय घेतली का नाही हलायचा नाही जागे.
तो रायबा किती गेलं शाळा आम्ही उचलून हाताखाली घेऊन घेऊन पोडला की मग काय बोलत आता काय कळतं लगेच डोळ्यावर कळतं की बाबा मी उभं राहतो काय नाही करत. चालतंय. तर आधी सगळी फॅमिली बघा आधी अजून याचं नाव ठेवायचं आहे म्हणजे नाव याचं आता रिअलमध्ये नाव काय कार्तिक. आता याचं नाव कार्तिक आहे, पण आपल्या दावणीवर आल्यावर आपण बदलायचं आहे. आणि यांनी म्हणत होतं की भद्रा गेल्यावर की नवीन खरेदी लवकर येणार, 5 दिवसात येणार. पण विषय आम्ही बंदच केला होता की आता नको खरेदी, काहीच नको, हाय ही घरची बास झाली. पण परत ह्यांनी इकडं मैदानला आल्यावर ती दादा आहे तर तर ती मागाय तर ती म्हणले की दादा एक अशी वस्तू आहे नाही एक वस्तू अशी आहे मग चालते आपण शेअर करूया फेस टू फेस बोलूया. आता आम्ही आलोय सगळी फॅमिली बघायला म्हणजे समू, दुर्गा, त्रिशा, वहिनी, आई आणि तिचं काय नाव मला माहित नाही. आणि रात्री भाऊजी पण आले. आणि रात्री आम्ही येऊन व्यवहार वगैरे करून गेलोय. आज मध्ये यांच्याबरोबर आपण जाऊया नंतर बघायला आणि आपल्या फॅमिलीवर पण शेअर करायला की बाबा काय असेल ते स्वतःची आपल्या म्हणजे वैयक्तिक खरेदी. आणि ह्याची भरपूर म्हणजे हीच दादा म्हणलेत की दादा एकटे घेणार असं तर घ्या नाही घेऊ नका तुम्ही. होय ते असेल काय ते रिअल मध्ये म्हणजे आपलं फेस टू फेस बोलू. आणि खरेदीचा विषय मला वाटतं 15-20 दिवस काढलेला त्यामुळे व्हिडिओ आपला 1 दिवस 2 दिवस आड येत होता. फक्त जरा गॅप पडलेला कारण की ह्या खरेदीमुळं आणि ह्या खरेदीचा फेऱ्याचा व्हिडिओ वगैरे मी काय शेअर करणार नाही. सगळं त्यावेळेसच सांगतो. आणि तुम्ही फेरा बघितल्यास म्हणशीला की बाबानो दादा बरं झालं तर तुम्ही धाडस केलं ही खरेदी करायची. मग दादा या इकडे झाला आणि खरेदी कोणामुळे झाली कशी झाली ते आता ते दादा सांगतील. म्हणजे दादा असं काय कॅमेऱ्याच्या पाठीमागे काय झालं? 11वीला. तुमचं नाव काय? सायराच्या वडिलांचं नाव अनिल अनिल गरुड. अनिल बरोबर म्हणजे त्यांची व्यापार लाईनच आहे थोडक्यात. आणि तुम्ही वस्तू किती दिवस झाली घेतली? ही 2.5-3 महिने झाली वस्तू त्यांनी घेतली आहे. आणि घेतल्या तुम्ही काय केलं? घेतल्या त्याला 1 महिनाभर बाहेरच काढला ना, दाखवत नव्हतं नेला जोबावर पेरा टाकला तर चांगला पळाला. तुम्हाला पहिलं शूटिंग टाकलं म्हणला वस्तू दाखवा तुम्हाला दाखवली तर मला लगेच पास. तर विषय असा झाला मेन मुद्दे येतो काय असेल ते आपलं रिअल असते. आपल्या दावणीत एक वस्तू होती. ती वस्तू एक मैदान पळाली 4 दिवसात गेली. मग तेव्हा मी व्हिडिओ बघितलं म्हणजे सांगितलं की 4-5 दिवसात त्या जागेवर दुसरी वस्तू दिसणार, फक्त गडबड करणार नाही. मग त्या रागाच्या बोललेलो मी 4-5 दिवसात. बरं झालं मी त्या रागात घेतली नाही. मग तिला नाव काय म्हणलं तुमचं? साईराज. माझ्यापेक्षा वयाला लहान आहे. काय झाले आपल्या सवय लागल्या प्रत्येकाला दादा मला. आता हे दादा काय मला म्हटलं दादा एक वस्तू आहे बघा बघ म्हणजे घ्या बी काय मागं लागले नोकरी. कारण याच्या तुमच्या वडिलाचं नाव अनिल गरुड बरोबर आहे ना. त्यांचा व्यापार लाईनच आहे त्यांची. मग ते मागं तुम्ही यांचा कार्यक्रम मागच केला असता वडिलांनी यायचा. कारण त्यांनी कुठला सांगताय का रिअल मध्ये आता कुठल्या वस्तू दिल्या? 81 रायफल, परत गाजा 4x4, 81 रायफल, गाजा 4x4, परत ते उत्तमचा चंदर, चंदर, परत मोन्या, सगळी बैल आपण गेली. आता परवा दिवशी एक बेलावड्याच्या मैदानात तिनं आपण वासरू दिलं 3.5 महिने झाले. पहिलंच मैदान गट पास जागू का? 5.5 लाख रुपयाला मागितलं पहिल्याच मैदान. गट पास झाला. सेमीला
सेमी पण पास झाला ना सेमीला पळवला गटालाच पळवलं हा. गटाला पळवल्यावर ती उडी मारून गेली उडी मारून गेलेलं तीच ना ती आता एक व्हायरल रील आहे की म्हणजे आणि- गट पास होताना तुमच्या माहिती जर सांगतो ते व्हिडिओ मी ती लाईव्ह बघत होतो वाचून वाचलं पळाले मी लगेच आपल्या डॉक्टर साहेबांनी फोन लावला कारण त्यांच्या गावचं मैदान होतं डॉक्टर साहेब म्हटलं ही वस्तू आपल्याला पाहिजे डॉक्टर साहेब म्हटलं नाही मिळणार आपल्याला मग इथं यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट झाला कुठं मैदानात आपल्या रेक्टरे नाही बेलवडे रेक्टऱ्यात आपण रायबाला घेऊन गेलो मग यांनी व्हिडिओ वगैरे इथं दाखवलं त्या साहेबांचं आता आमच्या आपल्या दावणीला आले तर म्हणजे आता साहेबच यांचं व्हिडिओ बघितल्यावर मी म्हणल्यावर बघा खऱ्या डन आणि आपल्या रायफलला फेरा टाका इथं झालेलो मी इथं आल्यावर चला बघ्या म्हटलं बघितलं तर मी काय म्हटलं आल्या आयला बघा यायला न पाहिजे तुम्ही कारण मी बघितल्यापासून म्हटलं 2-3 दिवस आधी ही चर्चा चालू होती मग ती वस्तू आपल्या दावणीला आलीच पाहिजे आणि फेरगी टाकली तुम्ही आता 2 फेर झाले तर मी शेअर करणार नाही शेअर कावा करणार आपल्या दावणीत फेरा बघूनच कारण की ती फेरं बघूनच हे धाडस केलंय आपण आणि किती मागे लागली लय मागे लागले रोज त्याचे 4-5 फोन आले रोज बुकिंग आहे म्हणजे पैसे बोला आकडा बोला आणि कमेंट मध्ये एक नक्की सांगायची वस्तू कशी दिसते कोणागत दिसत्या चेहरा वगैरे 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 शिंग. एकदम त्या ह्याच्या आठवणीत रंगीत. बघा की कमेंट येते ते का आपल्याला आणि आम्ही नाव त्या नंदीवरनं ठेवणार होतो तर आता म्हणते जरा नको चेंज करूया होय, वगैरे. चेंज करूया आपल्या दावणीचं जरा वेगळीच नाव असते म्हणून ते म्हणले ते बघा आता फक्त कमेंटमध्ये एक सांगा ही वस्तू कोणाकडे दिसते आणि आपलं तुमचं वडील आहेत ना अनिल गरुड अनिल लालासोबत अनिल लालासो गरुड मी वडील ही वडील हे वडील ना सरकार वडील वडिलांना दाखवा हे असली पण पारक असली पारक आहे रायफलला मागणंच बघितलेली ते पिकअप लावलेली का आपण हो तुम्ही काय म्हणला त्या वस्तूचा करायला करायचं. म्हणजे रायफलचा आपल्या आता त्या रायफलच्या जोडीला येणार आहे हे आपलं दुसरं मी काय तुम्हाला म्हणलं थोडलं वासरू काढून टाका बारक नाही. वासरू काम करणार आहे. थोरलं वासर आमचं नुसतं असू दे तसं आम्हाला. थोरलं वासरू आमचं जागेवर ते काय ते घरीच करता आहे हो. म्हणजे जेव त्याच्या मनात लागलाय आता ती लक्ष्मीच आहे. बारक वासरू इतकं पडणार आहे तुमचं ही जर गाडी बसली का नाही दोन्हीची चक्करच होणार आहे काय मग धाडस केली ही आपल्या घरचंच पळवायचं जर जमलं तर मग आम्ही मुळात वायदी केला होता वायदी देत नाही त्यामुळे आमची पैरू घेतलं आणि झुकताना आलती पालती तालमीला 100% एकतरी आम्हाला गुलाल नाही काय नाही गट नाही तरी आमच्या बाबतीत एवढं दग घडली ती एका आणि त्या ह्याच्या राजकारण रडतंय. राजकारण आणि आमचा नडतंय. स्वभाव असा आहे की आमच्या मनात काय राहत नाही नाही आम्ही आता आमचं मन तुमचं मन सारखं पण ही खोडगिरी करणार आहे की नाही काय फायदा काय याचा? काय मिळते त्याचं तेवढंच चान्स आहे पण ही जर निगेटिव्ह बाजू सगळी तर पॉझिटिव्ह बाजू की आता ही बघा ह्यासनी काय गरज होती की आपल्यासाठीच हट्टानं तुमच्याकडे मेन आपल्याला आपल्या जाऊ दे. म्हणजे आम्ही काय कमवतो रायबाच्या फॅमिलीनं बाजीच्या फॅमिलीनं म्हणजे आम्ही आमच्या मार्फत ती फॅमिली तयार झाल्या 5,005 त्यांनी काय कमवलं माहिती आहे का ही अशी पोरं कमवली ही सगळी यांची युवा वड पिढीच आहे. आता काल आम्ही आलो का नाही इथे ॲडव्हान्स देऊन वगैरे गेलो त्यांचं वडील म्हणजे याचं वडील का म्हणून थांबलेलं ह्या पोरामुळे थांबलेलं कारण की जर हे म्हटलं असतं का नाही किंवा पप्पा देऊन टाका आता विषय सापडला की काही घेत नाही वा राहिला असते का बरेच दिवस झाले विषय रखडला होता फेरा काढल्या ड्रायव्हर नाही मागितलं मागच कार्यक्रम या साहेबांचा झाला असता मागच फक्त आपल्यामुळं की बाबा ह्यांचं म्हणणं काय माहिती का दादा थोडा त्याला या वस्तू ही आपल्याच दावणी दिसली पाहिजे ए ए बाळा असं नाही करायचं तू. बास म्हणणार तुमचं आल्या आल्या जरा काउंटर केलं दादा मला लय फेमस होणार आहे तुम्ही होय पुन्हा फेमस म्हणजे विषय हा नाही आणि ह्यांच्या 81 आमच्यापासून वाचलो हो, सांगितलं. 81 रायफल आमच्यापासून वाचलो तुम्ही ही पण तेच करत होतं पहिलं ही
नाही पप्पा आता काय करू आता मला निभत नाही हा आम्ही काय करायचं 2010 पासून शिव बारका होता एवढं होता आणि आम्ही पहिला आणला होता हे जे असं तुमच्या रमतपुरात बैल प्याचा मार आणि ह्याला काय करायचं तो खुराक चारायचा गोंधळायचा हे शिंगात घालून गोंधळायचा वशिंड्यापाशी गोंधळायचा बसरायचा बसला की सगळं गुंजरून बिंजरून हात पसरून ह्याला काय काय शिंग सुद्धा खालवायचा ह्याला लागला ना हात लागलो ते आमच्या धाकट्याकडे बैल नेला तिकडं मग तिकडे नेलं काशेगावचं मैदान होतं आणि काशेगावच्या मैदानात पहिल्यांदा गटाला गाडी गेली बाहेर बर पुन्हा नव्हती पुन्हा गाडी बसली बसली काय गाडी बसली गाडीने केला इकडून बर चौथ्यांदा पुढे एक नंबर केलं तापडा वड्याचा अंगाव याचा म्हणजे ह्यो असला ह्याला नेला की हेनं दावं धरलं शांत गप आता जी आली म्हणजे ही आदल्या कम्प्युटर झाली आपली ह्याला नेल्याशिवाय ती पहिली धरून द्या तुम्हाला पण तिथनं नाद लागला मला म्हणजे कितना लाद लागला याच्या वाटला नाही ह्याला मग पुन्हा वडील मी गेलो तुला? हो असा विषय वाटला सांगता नाही नाही आणि पुन्हा मी आमचा ना हे अनिल आणि पेटवाड घालतो सकाळचं जाय पाचला जाय मोटरसायकल या मोटरसायकल तिथं गाडी आहे ती गाडी 2 वाजता बघा हा मी पास केले की त्याला म्हणायची तू बघायचं मग आधी 2 वाजता बघायची ना बघायची ना याचं सांगा हा? याचं सांगा या. वस्तू तर सांगा हे म्हणजे ते वस्तू. म्हणते का नाही हा. काय ते आळा पट्टा काय म्हणते पट्टा कुठं आहे का गोल काय आहे का काही सुद्धा नाही केस बट्टा वाकडा नाही नाही ना नाही तिळभर बट्टा नाही आणि त्याला बी बघा त्याला मी त्याच्यात नाही दर्जे माणूस आहे आणि मी शिक्षण त्याला दिले माझ्या आता जो माझी आडवा मी शिक्षण त्याला दिले ह्याला बी बघा आहे का कुठं बघा घेतानाच आपण बट्टे आम्ही बट्टी घेतच ना मुद्दल 4 पैसे महाग लागू द्या पण बट्टील वाचू द्यायचं ना फक्त हा ही वस्तू सरकार जरा इकडे दाखवा कॅमेरा ही वस्तू यांच्यामुळे आपल्या दावणीला आल्या कारण की वडिलांचा आपला काही यांच्यावर जास्त कॉन्टॅक्ट नव्हता आणि ह्याने बाबाने आता तुमचा जोडीदार काय सांगू दे सोहन जगताप याचा फोन स्विच ऑफ लागत होता आज मग त्याच मी फोन लावला म्हणलं राव म्हणलं मोबाईल स्विच ऑफ लागतो म्हणजे काय म्हणजे कॉलेजला गेलं असतील त्या दोघं जोडीदार आहे ते खास त्या दोघांनी ठरवलेलं की ह्या वस्तू या हा चालतं वस्तू या दावणीला गेली पाहिजे मग तुमच्या जोडीदारानं तुमचं त्यांचं म्हणणं दोघांचं की बाबा ही वस्तू तिकडे गेली पाहिजे नाहीतर काल यांचं वडिलांना स्पष्ट सांगितलं तुम्ही त्या पोरांना आमच्या सांगितले म्हणून नाही तर म्हणलं मागच एक तर ठेवला होतं नाही तर मागं दिल्या मी म्हणले ठेवा आपल्याला ठेवली आणि तेवढं दाखवलं दादा म्हणलं व्हिडिओ वगैरे टाकले दादा म्हणलं मग आम्ही म्हणलं इकडे तिकडे करण्यापेक्षा तुम्हाला केलेलं चांगलं तुम्हाला प्रयत्न 100% असणार कारण फेर बघितली ठराविक जणांनी बघितली मला वाटतं आसपास आता तुम्ही कोणाकोणा मित्रांनी वगैरे कुठं कुठं शेअर केली त्यांनी बघितली आणि मला पाठवली ती पण माझ्या मित्रांच्यात वगैरे ती फेर आहेत ते फेर आता तेवढंच आहे मी काय ते फेर वगैरे शेअर करणार नाही डायरेक्ट शेअर कुठं असणार आपलं जेव्हा फेरा काढेल तेव्हा शेअर असणार आणि तेव्हा मला कमेंटमध्ये सांगा आपण चुकी केली का कारण चुकी केलेली नाहीच कारण यांचं वडिलांचा अनुभव एवढा मोठा आहे कारण स्वतः म्हणत होतं की मी वस्तू देणारच नव्हतो मुळात म्हणजे आम्ही ठेवणार होतो तर यांच्यामुळं आपल्याला मिळालं कारण तो निर्णय बदललेला घरातली पण बदललेला याच्यामुळं आवडलं घरातली काय म्हणत होती हां आपल्यामुळे तर चांगलं वस्तू पण कशी आहे स्पीड कसं स्पीड बघितलं पहिल्या फेराचं स्पीड बघितलं मला कळायचं मग झालं आणि मग तिथे खरंच पहिलाच फेर आहे बरं राहू दे आणि एखाद्या आपण काय नाव घेत नाही वगैरे काय नाही मागं लागलेली त्यांची
मोठी हस्ती आहे. आपण नावं घ्यायला नको. मोठी हस्ती माग लागलेली आहे त्या द्या बरोबर आहे का? मोठी हस्ती आहे ते मोठी हस्ती त्याच्यामध्ये द्यायची नाही. कारण काहीतरी आपलं म्हणजे व्हिडिओचं वगैरे फॅमिली बॉन्डिंग आहे, त्यामुळे ती वस्तू आपल्या इथं आल्या. फक्त 2 फेरं पडली, काय असेल ते रिअल 2 फेरं, आणि दोन्ही पण फेरं मी शेअर करत नाही. करणार कवा आपल्या दावणीला येईल 5005 फेरा काढील तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करू. रायफल आणि याचं नाव अजून ठरवायचं आहे, अजून बॅनर तयार करायचं आहे. त्यामुळे बॅनर आज केलेलं आहे. नाव काय ठेवायचं, कारण की म्हटले ते ज्या ज्याकडे वस्तू दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तिचं नाव मी ठेवणार होतो, तर मला लागली ते नको, नाव जरा वेगळं ठेवा, कारण ते नावाची लय नंदी झाली, भरपूर नंदी झाली. एका जाणकर्त्या कार्यकर्त्याला व्हिडिओ दाखवला नुसता मी थोडासा डायरेक्ट नाव घेतलं, 2 सेकंदच व्हिडिओ बघायला मला हेच आहे बास म्हटलं, पण तेच ऐकायचं. चला असं तुम्ही अंगाव बिंगाव गेला का नाही हा. केक बाहेर कापूया मग ओवळ्या. तर आता तू बोलतेस का मी बोलू? तुम्हीच सांगा. तर विषय असा झालेला, ह्या दादासनी मी म्हणजे इथं येताना मला वाटतं वाटरमध्ये बहुतेक मी मेसेज केला की केक घेऊन या आपण इथं. म्हणजे आजीचा बड्डे म्हटलं केक इथंच कापायचा, कारण की बड्डेच्या दिवशी आपल्या दावणीत अजून नंदीचं नाव ठेवायचं आहे. नंदी आलाय. तर ही दादा काय म्हटली ती, किती वाजता केक तुम्ही घेऊन आल्या? 1:30 वाजता. आणि मी फोन केलेला केक घेऊन या मला वाटतं 4ला, 3:30 4 वाजता यासनी फोन केलेला केक घेऊन आहे. तर ही आधीच केक घेऊन आली आईला म्हणलं. तर आता काय झालं, आता इथं ऑप्शन चाललंय आणि बाहेर केक कापायचा आहे, कारण की ही राहणार नाही आरती. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. म्हातारीचा बघा आशीर्वाद. चांगला मिळते की आवाज तू काय इथं? माझ्या पड का बाईला लावू? पहिली खरेदी अशी असेल म्हणजे तुम्ही अशी केली म्हणजे विक्री केली असते नाही नाही मम्मीच्या भावाला असं रोमन असं दिलं ना. त्या दिवशी राहिलो.
आम्ही दुर्गाला असं फसवलेलं की आपण सगळीजण जायचं आपल्याला फ्लॅट घेतलाय बघायला. कोणी लगेच खुश. वाटायचं. राहू दे हे राहू दे थांबणार नाही. वळू दे. काय बोलू दे, बोलू. शेठ नाराज होणार. आता आम्हाला टेन्शन नाही बायाला बाराला म्हणजे. हो 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 जाते जाते. नाही थांब. चला मध्ये जरा चालू झाले काही चालू ना. आले जरा जास्त आहे का? बा किती असते या राईस पण पोटात शिव टाकलं असतं माझ्या. पप्पा आले होतं काय विशेष त्यांच्याजवळ चावत वेळ आहे आला का हे बाहुडे ते बाहुडे गाडी बिड्या पाडेल सगळी. त्या दिवशी आता इथे एका कचरा बांधलेलं गाडी फोडलं, नवीन घातले हो काही मागलं सगळं पोडलं फोडलं दणक्यात एका ठोक्यात इथं बांधलाय. पाटली बाहुड्या बसली नाही त्याला. आणून त्या खिडकीत ठेवल्या बघा दाबला सगळं कुंडून. बाहेर घेतलं की मोठा दिसतो. नाही असा हे व्हिडिओ तर बारकाच दिसतोय असा रिअल मध्ये लय मोठा दिसतोय. तिकडे बस फिरून चाललो. ओके
ए ए ए ए हो 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 ओके ह्याला मुरकीला हात लावून देत नाही. एक ना नाही ही बरोबर आहे. जर दाव खाली टाकायची. हां